श्री गुरुदेव ज्योतिषालय या आपल्या विश्वासू ज्योतिष मार्गदर्शनाच्या परिवारामध्ये आपले मनपूर्वक स्वागत। जर तुम्ही पहिल्यांदाच आपल्या चॅनलवर आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून प्रत्येक राशी भविष्य, ग्रहबदल, उपाय आणि आध्यात्मिक माहिती सर्वप्रथम तुम्हाला मिळेल। वैदिक ज्योतिषशास्त्र हे केवळ भविष्य कथन करणारे शास्त्र नसून मानव जीवनाला योग्य दिशा देणारे दिव्य मार्गदर्शन आहे। ऋषीमुनींनी सिद्ध केलेल्या ग्रह नक्षत्र, राशी, योग आणि दशा यांच्या सूक्ष्म अभ्यासातून जीवनातील अनुकूलता व प्रतिकूलता यांचा विचार केला जातो। प्रत्येक व्यक्तीची जन्मवेळ, जन्मस्थान, जन्मतिथी, ग्रहस्थिती आणि दशा वेगवेगळी असल्यामुळे हे राशी भविष्य सामान्य ग्रहफल समजून ग्रहण करावे। वैयक्तिक जन्मकुंडलीनुसार फळांमध्ये काही प्रमाणात भिन्नता संभवते। तर आज आपण जाणून घेणार आहोत ऑगस्ट 2026 या महिन्यातील कुंभ राशीचे संपूर्ण मासिक राशी भविष्य। कुंभ राशीचा अधिपती ग्रह शनी मानला जातो। शनी हा कर्म, न्याय, संयम, दूरदृष्टी, शिस्त, समाजसेवा आणि जीवनातील स्थैर्याचा कारक आहे। सह अधिपती म्हणून राहू परिवर्तन, संशोधन आणि नवीन विचारसरणीचा प्रभावही दर्शवतो। या महिन्यातील ग्रहांचे गोचर कुंभ राशीच्या जातकांसाठी नवीन संधी, आर्थिक प्रगती आणि सामाजिक प्रतिष्ठा वाढवणारे ठरू शकतात। दीर्घकाळ प्रलंबित असलेली कामे पूर्ण होण्यास सुरुवात होईल। नोकरी, व्यवसाय आणि उद्योग क्षेत्रात सकारात्मक बदल अनुभवास येतील। नवीन व्यक्तींचा परिचय भविष्यात लाभदायक ठरेल। तथापि महत्त्वाचे निर्णय घेताना संयम, विवेक आणि दूरदृष्टी आवश्यक राहील। महिन्याचा उत्तरार्ध अधिक शुभ, फलदायी आणि समाधानकारक ठरण्याचे संकेत ग्रहस्थितीतून दिसून येतात। कुंभ राशीच्या पुरुषांसाठी हा महिना प्रगती, जबाबदारी आणि आर्थिक उन्नतीचा ठरू शकतो। नोकरी करणाऱ्या व्यक्तींना वरिष्ठांचे सहकार्य, नवीन जबाबदाऱ्या आणि पदोन्नतीचे संकेत मिळू शकतात। अनेक दिवसांपासून अपेक्षित असलेली संधी प्राप्त होण्याची शक्यता आहे। व्यवसाय करणाऱ्या जातकांना नवीन ग्राहक, भागीदारीत लाभ आणि आर्थिक वृद्धीचे योग आहेत। उद्योगधंद्याचा विस्तार करणाऱ्यांसाठी हा काळ अनुकूल ठरू शकतो। राग आणि उतावळेपणा टाळून संयमाने कार्य केल्यास यश निश्चित मिळेल। कुंभ राशीच्या महिला जातकांसाठी हा महिना सुख, समाधान आणि कौटुंबिक सौख्य वाढवणारा ठरू शकतो। घरातील वातावरण प्रसन्न राहील। कुटुंबातील सदस्याचे प्रेम, सहकार्य आणि आदर मिळेल। गृहलक्ष्मी म्हणून तुमचा सन्मान वाढेल। नोकरी करणाऱ्या महिलांना नवीन संधी, वरिष्ठांचे कौतुक आणि आर्थिक लाभाचे संकेत आहेत। व्यवसाय करणाऱ्या महिलांना नवीन ग्राहक आणि व्यवसाय वृद्धीची संधी प्राप्त होईल। धार्मिक कार्य, जप, व्रत, सत्संग आणि दानधर्म यामुळे मानसिक शांती आणि आत्मिक समाधान लाभेल। कुंभ राशीच्या विद्यार्थ्यांसाठी हा महिना ज्ञानवृद्धी, संशोधन आणि स्पर्धात्मक यशाचा ठरू शकतो। अभियांत्रिकी, विज्ञान, संगणक, संशोधन, तंत्रज्ञान, स्पर्धा परीक्षा आणि उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांना शुभ संकेत मिळू शकतात। एकाग्रता वाढेल। गुरुजनांचे मार्गदर्शन लाभदायक ठरेल। वेळेचे योग्य नियोजन करा। आळस आणि वेळेचा अपव्यय टाळा। दर शनिवारी श्री शनिदेवाचे स्मरण आणि भगवान श्री हनुमानाची उपासना केल्यास
मानसिक स्थैर्य, आत्मविश्वास आणि यश प्राप्त होईल. तर मंडळी, ह्या महिन्याच्या शुभ व अशुभ तारखा बरं कोणत्या आहेत? तर शुभ तारखा आहेत 3 ऑगस्ट, 7 ऑगस्ट, 11 ऑगस्ट, 15 ऑगस्ट, 19 ऑगस्ट, 24 ऑगस्ट, 28 ऑगस्ट आणि 31 ऑगस्ट. या दिवशी नवीन व्यवसाय सुरू करा, महत्त्वाचे करार पूर्ण करा, नोकरीसाठी मुलाखती द्या, गुंतवणूक आणि मालमत्तेशी संबंधित निर्णय घ्या, धार्मिक कार्य आणि देवदर्शन करा. सावध राहाव्यात अशा अशुभ तारखा कोणत्या आहेत बरं? 5 ऑगस्ट, 10 ऑगस्ट, 17 ऑगस्ट, 22 ऑगस्ट आणि 29 ऑगस्ट. या दिवशी मोठे आर्थिक व्यवहार टाळा, कोणाशीही वादविवाद करू नका, वाहन चालवताना विशेष काळजी घ्या, भावनेच्या भरात कोणताही निर्णय घेऊ नका. तर ह्या महिन्यात कोणते बरं प्रभावी उपाय करायचे आहेत? तर प्रत्येक शनिवारी श्री शनिदेवाची श्रद्धेने पूजा करावी. ओम प्राम प्रीम प्रोम सम शनिश्चराय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा. काळे तीळ, उडीद डाळ आणि लोखंडी वस्तू गरजू व्यक्तींना दान कराव्या. पिंपळाच्या वृक्षाला जल अर्पण करून 7 प्रदक्षिणा घालाव्या. श्री हनुमान चालिसाचे नियमित पठण करावे. माता पिता, गुरुजन आणि वयोवृद्धांचा आदर व सेवा करावी. सत्य, संयम आणि प्रामाणिकपणाचे पालन करावे. तर मंडळी, ज्योतिष हे भविष्य बदलण्याचे साधन नसून योग्य दिशा दाखवणारे दिव्य शास्त्र आहे. ग्रह आपल्या कर्माचे संकेत देतात. श्रद्धा, सत्कर्म, संयम आणि अथक परिश्रम यांच्या बळावर प्रत्येक व्यक्ती आपले जीवन यशस्वी आणि आनंदमय करू शकते. जर तुमच्या जन्मपत्रिकेमध्ये विवाह, करिअर, व्यवसाय, आर्थिक समस्या, संतती, शिक्षण किंवा आरोग्याशी संबंधित काही प्रश्न असतील तर श्री गुरुदेव ज्योतिषालयाच्या माध्यमातून वैयक्तिक जन्मकुंडली विश्लेषण आणि योग्य ज्योतिषीय मार्गदर्शन प्राप्त करू शकता. हा व्हिडिओ जर तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा आणि अशा सविस्तर राशी भविष्यासाठी श्री गुरुदेव ज्योतिषालय चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भगवान श्री शनिदेव, श्री हनुमान आणि सद्गुरूंची कृपा आपल्या सर्वांवर सदैव राहो. आपल्याला जीवनात उत्तम आरोग्य, स्थैर्य, ज्ञान, समृद्धी, यश आणि सुखशांती लाभो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना. धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढील राशी भविष्यात. शुभम भवतु. श्री गुरुदेव दत्त.